Hello, hello. This is the My Artifact episode number 1854 part 2. आता याच्या अगोदर जो आर्टिफॅक्ट एपिसोड झाला होता तो झाला होता ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी काफी फ्रीली गोष्टी क्लिअर अप करतो या कारण खूप साऱ्या अशा गोष्टी असते ज्या व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड होत नाही. मी एक्सपिरियन्स केला, आय डोंट नो, प्रयत्न केला होता मी की आपण फिमिलियर व्हावा व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये, बट गोष्टी माहित नाही कुठे ना कुठेतरी दबून जाते आणि ते न कळत. जे की असे काही टॉपिक्स आहेत जेणेकरून म्हणजे असं रिअलाइज होते ना की मी खूप जास्त बडबड करून आलो. नथिंग एल्स, त्याचं काय असं मिनिंग. आपल्यापाशी मी तरीका शोधलाय, तुझं तरीका. इट वॉज लाईक दॅट की तरीका चांगला पद्धतीच्या खरंच नाही होत या व्हिडिओ आर्टिफॅक्ट मध्ये क्लिअरली ना होत. लाईक मनातलं जे सांगायचं आहे ते तेवढं क्लिअर अप होत नाही. ऍज कम्पेअर की जेव्हा आपण ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो त्याच्यामध्ये काफी क्लिअर अप होते की एक्झॅक्टली करायचं काय, बोलायचं काय. घेऊन राहिलाय का म्हणजे स्वतःला सेक्स वगैरे घेऊन वगैरे नाही राहिलोय. लाईक दॅट आय डोंट नो, इट्स नॉट रिअली थिंग. म्हणजे राईट नाव ज्या गोष्टीमध्ये ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या गोष्टी घेऊन नाही राहिल्या. सगळं काही ठीकठाक आहे, व्हिडिओ मस्त आहे, फ्रेम मध्ये जबरदस्त आहे, मस्त बसलो आहे. अनफॉर्च्युनेटली कुठल्या कुठेतरी गोष्टी थोड्याशा हे होऊन राहिल्या. पण आज टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ आर्टिफॅक्ट कारण टॉपिक पण तेवढा क्लिअर आहे ना. कधी ना म्हणजे मला अगोदरपासून माहित होतं की मला फिल्म मेकर बनायचं आहे आणि मी त्या दृष्टिकोनातून लागलो. म्हणजे मला हेच गोष्ट करायचं आहे आणि या गोष्टीवर मला काम करायचं आहे. याच्याबद्दल मी फारसा विचार केला होता म्हणा, बट इतका जास्त विचार नाही केला. युजली म्हणजे ज्या काही गोष्टी विचार केल्या युजली याच्याबद्दल सर्वात विचार केला की मला अशा प्रमाणे गोष्टी करायच्या. एकही प्रॅक्टिकल असं गोष्ट केली नाही. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे या गोष्टीबद्दल मी विचार नाही. आणि मला असं वाटते की हे खूप जास्त प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या गोष्टीला तुमच्या आतमध्ये ज्या काही तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटते जोपर्यंत तुम्ही क्लिअर अप करत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही तोपर्यंत ते जस्ट थेरॉटिकलच राहते. इव्हन इफ आय म्हणजे समजा मी असं म्हणतो की मी समजा मला फिल्ममेकर बनायचं आहे आणि हे फ्युचरमध्येच असतं. कारण जोपर्यंत मी याच्यावर प्रॉपरली ऍक्शन नाही घेतली. आणि मला असं वाटते की आज मी त्या ऍक्शनची सुरुवात केली आहे असं मला वाटतं. कारण आपल्याला कधी ना कधीतरी निघायचंच होतं आणि आज आपण निघून राहिलो आहे. सो इट इज इम्पॉर्टंट की आपण या गोष्टी आताच करायला पाहिजे. तो झालं काय एक्झॅक्टली, व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपन. काल रात्री ऑफिस मधून आलो. ऑफिस मध्ये कसं आहे माझ्यासोबत एवढा चांगला व्यवहार होऊन न राहिलाय. बिकॉज ऑफ दॅट मला परमनंट करण्यात नाही आलं
आणि अशा खूप काही गोष्टी आहेत आणि त्यामुळे मी काफी डिसअपॉइंटेड झालो. मोस्टली जो माझा जो कलिग आहे, त्याचं नाव आहे तेजस, याला बाहेर काढण्यात आलं बिकॉज ऑफ दॅट की तुला 2 वर्ष झाले आहे बा आणि यू आर नॉट गुड फॉर अ कंपनी. तर कंपनीच्या लोकांनी तेजसला बाहेर काढून टाकलं. मला तेव्हापासून भीती होती की मला माझ्यासोबत पण ते हे लोक असं नाही करतील वगैरे वगैरे. पण देन आय रिअलाइज दॅट की चला आपल्याला पण इथे जॉबमध्ये काम करायचं नाही ना, आपल्याला पण समोर जाऊन किंवा आपल्याला पण एक प्रकारे थॉट्स क्लिअर नाही होऊन राहिल्या. इट्स नॉट इन या इट्स लाईक क्लिअर होत नाही. मला सांगायचं आहे आणि मी बोलून का राहिलोय. व्हेरी मच वियर्ड थिंग ऍक्च्युली ट्रायपॉडवर असं बोलणं वगैरे. तर आताच माझं जेवण झालं आणि आय डोंट वॉन्ट टू सिट ओके. आणि इथे मी बसू नाही बिकॉज ऑफ दॅट माझ्या मनातलं सांगण्यासाठी. बट माझं डोकं अर्ध लक्ष दुसऱ्या गोष्टीमध्येच आहे. त्यामुळे क्लिअरच होत नाही की करून काय राहिलं. Yeah, you just have to be recording audio. That is the only thing. Yeah, to be really good. Thank you.